मित्रांनो, स्वागत आहे तुमचं न्यू मिनी ब्लॉग मध्ये. आता जातोय आपण घरी, कारण सासरवाडीला आलोय मी. दीपावलीची चालू होती तयारी, कारण टाइम पण खूप झालेला होता. दिव्यांश बाहेर खूप रडत होता, कारण त्याला गाडीवर बसायचं आहे. त्याच्या मम्मीने त्याच्या पायात मस्तपैकी सँडल घालून दिली. दिव्यांश मम्मी जवळ उभा राहून माझ्याकडे बघत होता आणि मामा ते तिकडे काहीतरी बघत होते. मग जायची वेळ झाली. आम्हाला सर्व फॅमिली बाहेर सोडायला आली. भाऊच्या रूमवर पोहोचलो आपण. याला नेहाने सर्वांना चहा दिले. मग मी पण चहा घेतलं. सर्वजण बसून थोड्या वेळ गप्पा केल्या. भावेश बरोबर मस्तपैकी दिव्यांश मस्ती केली. भावेश आमच्या माग लागला यायला. तिथून आम्ही सर्व निघालो बाहेर. मामा ते आलेले होते. दिव्यांशला आणि भावेशला काहीतरी खायला घेऊन आलो. मग तिथून आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर जान्हवी आणि सूरज अभ्यास करत होते. दिव्यांश मस्तपैकी कपडे बदलून बाहेर उन्हात खेळायला लागला. शेतात फिरायला निघालो. आपल्या शेतात एक पेरूची झाड आहेत, त्याला पेरू लागले होते. मग मी एक पेरू तोडला, मस्तपैकी खाल्ला. खूप छान टेस्ट लागली. तिथून आपल्या विहिरीकडे गेलो, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपल्या विहिरीला पण पाणी खूप कमी. शेतात जांभूळचं झाड होतं. मग त्याचा मस्तपैकी पाला तोडला आणि आपल्या बकऱ्यांना घेऊन गेलो. हे बघा, आपल्या एवढ्या बकऱ्यात खूप चारा पण लागतो. मग आपल्या छोट्या वासराला पण दिलं. सायंकाळ झाली. मी आणि जान्हवी दळायला निघालो. दिव्यांश आणि राजेश पण आमच्या मागे लागले. फायनली गिरणीमध्ये पोहोचलो आणि आपलं दळण टाकलं. तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये इतकंच. तर भेटू आपण लवकर नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तो काळजी घ्या.